जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना $50,000 इतकी रोख रक्कम देण्यात येणार आहे. आणि तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये लाल रंगाऐवजी जांभळ्या रंगाच्या ट्रॅकचा उपयोग करण्यात येईल. मित्रांनो, कालच्या एका प्रश्नामध्ये करेक्शन करून घ्या. हे जे अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा आहेत, हे कुवेत या देशाचे पंतप्रधान बनले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्सद्वारे जागतिक साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर आता हा जो जागतिक साहित्य पुरस्कार आहे, या पुरस्काराने ममताजी सागर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ममताजी सागर या कन्नड कवयित्री असून त्यांना त्यांच्या साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ममताजी सागर या एक कवयित्री आहेतच, याचबरोबर त्या प्रसिद्ध नाटककार आणि शिक्षण तज्ज्ञही आहेत. सध्या त्या कर्नाटकातील बेंगळूर येथील सृष्टी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी येथे फॅसिलिटेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एकूण 4 कविता संग्रह लिहिले आहेत. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये काडा नविलीन आहेत, जे फुटस्टेप ऑफ द वाईल्ड पिकॉक, नदिया निरीना तेवा आणि हाईड अँड सीक हे त्यांचे 4 कविता संग्रह आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणता देश हा मेनिंजियाटिसवर लस तयार करणारा पहिला देश ठरला आहे. मेनिंजियाटिस म्हणजेच मेंदूज्वरावर लस तयार करणारा नायजेरिया हा पहिला देश ठरलेला आहे. या लसीचं नाव काय आहे, तर मेन 5CV असं या लसीचं नाव असून जागतिक आरोग्य संघटनेने देखील या लसीची शिफारस केली आहे. या एकाच लसीद्वारे मॅनिंगोकोकस बॅक्टेरियाच्या 5 जातीपासून संरक्षण मिळणार आहे. ही जी लस आहे, ही 9 महिने ते वयाच्या 85 वर्ष वयोगटातील लोकांना दिली जाऊ शकते. या लसीची निर्मिती नायजेरियामध्ये PATH आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. अलीकडेच चर्चेत असलेल्या स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची निर्मिती कोणी केली आहे. तर आता हे जे स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र आहे, याची निर्मिती ADE केलेली आहे. आता या ADEचा फुल फॉर्म काय आहे, तर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट असा याचा फुल फॉर्म असून हे केंद्र बँगलोरमध्ये स्थित आहे. बरं, सध्या हे क्षेपणास्त्र चर्चेमध्ये का आले, तर नुकतीच आता DRDOने ओडिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथे या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. या क्षेपणास्त्राची मारकक्षमता ही 1500 किलोमीटर असून हे क्षेपणास्त्र 200 ते 300 किलो वजनाची शस्त्रे वाहून नेऊ शकतं. बरं, आता हे जे DRDO आहे, याचं फुल फॉर्म काय आहे, तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं याचं फुल फॉर्म असून याची स्थापना 1958 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. तर सध्या याचे अध्यक्ष समीर व्ही कामत हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच प्रकाशित टाइम्सच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय व्यक्तींनी स्थान पटकावले आहे. तर आता या टाइम्सच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आलिया भट्ट आणि साक्षी मलिक या 2 भारतीय व्यक्तींनी स्थान पटकावलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, साक्षी मलिक यांनी महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात जो लढा उभारला होता, त्यासाठी त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. साक्षी मलिक यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या त्या एकमेव महिला कुस्तीपटू आहेत. तसेच या टाइम्सच्या 100 प्रभावशाली यादीत काही भारतीय वंशाच्या व्यक्तींचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. यामध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला, जिगर शहा, प्रियवंदा नटराजन आणि आसमा खान या भारतीय वंशाच्या व्यक्तींचा सुद्धा या यादीत समावेश करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय म्हटलं आहे, तर फेमा अंतर्गत अधिकाधिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यासाठी केंद्राने अंतराळ क्षेत्रात किती टक्के FDIला मान्यता दिली आहे. तर आता केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्रात 100% FDIला मान्यता दिलेली आहे. बरं, हा निर्णय घेण्यामागचं महत्त्वाचं कारण काय, तर आता स्टारलिंकचे CEO एलॉन मस्क हे 21 ते 22 एप्रिल या कालावधीत भारताला भेट देणार आहेत. त्यासाठीच आता केंद्र सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. सध्या आता अंतराळ क्षेत्रात हे 74% FDIला मान्यता आहे. FDI म्हणजे काय, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं याचं पूर्ण स्वरूप आहे. बरं, या फेमा ॲक्टविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. हा कायदा 1999 मध्ये करण्यात आला असून 1 जून 2000 पासून हा कायदा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या कायद्याचा उद्देश काय आहे, तर परदेशी व्यापार आणि देयके सुलभ करणे व परकीय चलन बाजाराचा सुव्यवस्थित विकास आणि देखभाल करण्यास प्रोत्साहन देणे
हा या फेमा ॲक्टचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट 2024चं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता ही जी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट आहे याचं आयोजन अबुधाबी येथे करण्यात आलं होतं आणि ही या समिटची 16वी आवृत्ती होती. आणि या 16व्या आवृत्तीचं आयोजन UAEची आघाडीची स्वच्छ ऊर्जा कंपनी मजदारने अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे 16 ते 18 एप्रिल रोजी केलं होतं. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिटचं आयोजन हे अबुधाबी येथे करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, कोणते राज्य हे हरित पतपुरवठा कार्यक्रम म्हणजेच ग्रीन क्रेडिट प्रोग्राम राबवण्यात आघाडीवर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मध्य प्रदेश हे राज्य ग्रीन क्रेडिट प्रोग्राम राबवण्यात आघाडीवर आहे. मध्य प्रदेश राज्याने एकूण 954 हेक्टर जमीन वृक्ष लागवडीखाली आणून यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. यानंतर 845 हेक्टरसह तेलंगणा हे राज्य आहे. त्यानंतर छत्तीसगड, गुजरात आणि आसाम या राज्यांचा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्यातील प्रसिद्ध तिरंगा बर्फीला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे? तर आता ही जी तिरंगा बर्फी आहे हे उत्तर प्रदेश या राज्याचं उत्पादन असून याची निर्मिती उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे करण्यात येते. या बर्फीबरोबरच वाराणसीच्या धलुवा मूर्ती धातू शिल्पाला देखील GI टॅग देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता उत्तर प्रदेशमधील एकूण GI उत्पादनांची संख्या ही 75 इतकी झालेली आहे. आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त GI टॅग उत्पादन असलेलं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक जास्त GI टॅग असलेलं राज्य आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक यकृत दिन आहे हा दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो. व यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर बी विजिलंट, गेट रेग्युलर लिव्हर चेकअप्स अँड प्रिव्हेंट फॅटी लिव्हर डिझीज अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ACM ट्युरिंग पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.